महाविकास आघाडीतील मतभेदाबाबत खासदार संजय राऊत खोटं बोलत असल्याचा आरोप वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे। मतभेद असल्याने जागा वाटप रखडल्याचं ते म्हणाले। शिवाय आपल्याला मोदींना हटवण्यासाठी लढायचं आहे म्हणून काँग्रेसनं त्यांना इगो बाजूला ठेवावं असंही ते म्हणाले। शिवाय नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र बोगस असून त्यांनी आता जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी असा इशाराही त्यांनी दिला। समझोता सगळ्यांचा झालाय आणि आमचं सगळं आलबेल आहे हे जे म्हटलेलं आहे ते पूर्णपणे खोटं आहे। त्यांचं जर त्यांनी खोटं बोललं नसेल असं ते म्हणत असतील तर त्यांच्या ज्या 10 जागांचा डिस्प्यूट जो आहे तो त्यांनी असताना संपलाय का आणि संपला असेल तर त्या 10 जागा कुठल्या पक्षाला घेतल्यात त्याचा असताना त्यांनी खुलासा करावा। आणि दुसरं 5 जागा ज्या NCP काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधल्या ज्या आहेत त्या 5 जागेंचं वाटप कसं झालंय याचा त्यांनी खुलासा करावा। महाविकास आघाडीबरोबर आम्ही असताना बसतोय, संजय राऊतांबरोबर आम्ही बसत नाही आहोत। थँक्यू। चला, नाही तो त्यांच्या पक्षाचा असणारा कार्यक्रम आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय की काँग्रेस पक्षाचा जनाधार वाढवण्याचा असणारं कामकाज आहे आणि तो त्यांचा अधिकारही असं मी त्या ठिकाणी मानतोय। पण त्याचा तो अधिकार लक्षात घेताना आपण आज बघत असाल की ममता बॅनर्जी TMC यांनी काँग्रेसबरोबर समझोता न करता 42च्या 42 जागेंची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केली आहे।